या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व मतमोजणी केंद्र परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सोमवार 9 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी जिल्हा दंडाधिकारी अमोल येडगे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163 लागू केले आहे. करवीर, गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, कागल, राधानगरी, आजरा, भुदरगड, चिरोळ, हातकणंगले, गडिंग्लज आणि चंदगड या तालुक्यातील निश्चित मतमोजणी केंद्रांवर सकाळी 7 वाजल्यापासून मतमोजणी पूर्ण होईपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. मतमोजणी केंद्रापासून 200 मीटर परिसरात उमेदवार, अधिकृत प्रतिनिधी आणि कर्मचारी वगळता इतर कोणालाही प्रवेश नसेल. लाऊडस्पीकर वापर, वाहनांची ये-जा, जमाव, घोषणा, प्रचार साहित्य तसेच मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर यावर पूर्ण बंदी घालण्यात आली. याशिवाय शस्त्रे, अग्निशस्त्रे आणि दारुगोळा बाळगण्यासही मनाई करण्यात आली. या आदेशाचा भंग केल्यास संबंधितांवर भारतीय न्याय संहिता तसेच लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 अंतर्गत कारवाई होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले.